भाजपची चौफेर टीका आणि राज ठाकरेंनी सुद्धा शिवसेनेला घेरल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभा घेण्याचं ठरवलंय। लवकरच जाहीर सभा घेऊन नवहिंदूंचा समाचार घेणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। पाहूयात। लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे। लवकरच सभा घेऊन नवहिंदूंचा समाचार घेणार अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना इशारा दिला। आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा, तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका, हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार। लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला बोलायचंय। सगळ्यांचं एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचंय। हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली नव हिंदू। तेरी कमीज मेरे कमीज से भगवी कैसे, ही त्यांचा पोटशूळ आहे। मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात राज ठाकरेंनी 3 मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला। त्यावरून राजकारणही तापलं। मात्र बिनकामाच्या भोंग्यांना काडीची किंमत देत नाही असा सनसनाटी टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला। शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे। त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे। हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये। आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे। त्याच्यामुळे काम काही नाहीये, करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे। त्यांना मी काडीची किंमत देत नाही, अजिबात देत नाही। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यावरून ठाकरेंना आव्हान दिलं होतं। त्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा असं चित्र मुंबईत निर्माण झालं। यापुढे दादागिरी कराल तर दादागिरी मोडून काढू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। जीवाची भीती आम्हाला 1% नाही। जर पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला म्हटलं की तुम्हाला आम्ही जाऊ देतो मातोश्री पर्यंत, तर मी आता ॲट दिस पॉइंट आय लिव्ह अँड आय गो टू मातोश्री। कोणीच मला थांबू शकत नाही। जीवाची पर्वा केली असती तर अमरावतीवरनं इथे आली नसती आणि पॉलिस क्षेत्रामध्ये, राजकारण क्षेत्रामध्ये मी कधी आली नसती। लोकांची सेवासाठी जीव देण्यासाठी तयार आहे। या घरी यायचं, या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर, पण त्याला एक पद्धत असते। शिवसेना प्रमुख होते, माँ होती तेव्हाही येत होते, आताही येतात, पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूँ, कुछ तो आपको बताना चाहता हूँ, आइए जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू। पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंची सध्याची भाषणं म्हणजे आक्रस्ताळेपण आहे अशी टीका चंद्रकांत पाटील करतात। उद्धवजींची अलीकडच्या काळामधली सगळी भाषणं ही आक्रमक नसतात, आक्रस्ताळेपणाचे असतात। तसं आजही आक्रस्ताळेपणाचं झालं, आम्हाला सवय आहे त्याची। भाजपसह मनसेनेही शिवसेनेला घेरायला सुरुवात केली। त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला। मात्र लवकर जाहीर सभा घेणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनीही आपले इरादे स्पष्ट केलेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।